काय तुम्ही सगळे आमचे वैतागले असलं की काय जाऊन परत परत मिसळच खातो सगळीकडे. पण दादा आम्ही बाहेर पडलोत आणि नुसती मिसळ खायला का पडलोत, कारण आम्ही आहोत पिंपरी चिंचवडमध्ये आणि पिंपरी चिंचवड इज द न्यू हब ऑफ मिसळ. इथे मिसळचे खूप वेगवेगळे प्रकार आले आहेत, वेगवेगळ्या स्टाईलच्या मिसळ आहेत, आम्हाला सगळ्यांना ट्राय करायचे आहेत आणि म्हणूनच आम्ही एपिसोड करतो आहोत. काय म्हणता? वास्ते करून हुई आहे ते मला नाही माहिती, आम्ही आलो मिसळ खायला. बघा अप्पाचा विषय लय हार्ड आहे, अप्पाच्या मिसळला धार आहे. कुठे आलो आपण सांगा? आपण आलो होतो चिंचवडच्या भाजी मार्केटमध्ये. भाजी मार्केटमध्ये भाजी खायला नाही आलो आम्ही, मिसळ खायला आलो. मिसळ खायला आलो. कारण ही जागा गेली 35 वर्ष यांच्या सेवेमध्ये आहे सगळ्यांच्या. आणि खूप लोकांची आवडती जागा आहे, खूप लोकांची आवडती जागा आहे, म्हणून लोकल रेकमेंडेशन होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत. पहिली गोष्ट जी नोटिसेबल आहे ती म्हणजे यांच्या मिसळमध्ये कांदा नेक्स्ट लेवल आहे. हो, मिसळचा कलरच मी बघितला नाही असा. हो, एकदम गुलाबी गुलाबी मस्त मिसळ आहे. पहिल्यांदा बघतोय मी. कांद्याचा कट आहे, हो, त्याच्यामध्ये मटकी बिटकी बटाटा बिटाटा काही नाहीये, एकदम वेगळी, एकदम खतरनाक. फ्लेवर ब्लास्ट आहे एकदम. खतरनाक दिसतीये गुलाबी, फक्त लाल 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 आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. अप्पाच्या मिसळला खरंच धार आहे. हा. या माझं नाव उमेश तानाजी गावडे. अप्पा मिसळचं हे आता सध्या सर्व आहेत. आता ही कशी काय मिसळ बनली आणि काय ही जागा आहे आणि कसं काय ह्याची हिस्ट्री आहे? आमचे वडील टेल्को कॅन्टीनला कामाला होते. हा, वडिलांची सर्व्हिस गेल्यानंतर मग वडिलांनी हे दुकान चालू केले. वडील, मी, आमची आई, आम्ही तिघजण मिळून हा व्यवसाय केला. आता वडील जाऊन 4 वर्षे झाले, हा. तर माझी मिसेस, मुलगा, आम्ही तिघजण हा व्यवसाय बंद करतोय. अच्छा, म्हणून फॅमिली बिझनेस झालाय proper. फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली. अद्रक आणि कांद्यामुळे इतका फ्लेवरफुल रस्सा आहे ना तो. बाप फ्लेवर आहे, वेगळीच मिसळ, वेगळीच मिसळ गाईज. पूर्णपणे वेगळी मिसळ. तो कांद्याचा पण जो अरोमा येतोय ना, मला युनिक गोष्ट काय वाटली, त्याच्यामध्ये मटकी नव्हती. पूर्ण तुमचा जो कट बनला आहे तो फक्त आणि फक्त तुमचा जो टोमॅटो, कांदा, आलं लसूण आणि मसाला एवढंच बेसिक. एवढा बेसिक आहे. पण मग एवढं कसं काय त्याला छान चव येते? आता बनवायची पद्धत आहे आमची. काय जरा सांगा ना, सिक्रेट सांगा ना, कशी बनते? सिक्रेट सांगून कसं काय जमणार? सिक्रेट कोड सांगायला मदत नाही. आलं आहे आणि तुम्हाला आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. आणि याचा फर्स्ट टाइम आहे ना, तो असा चोताना झाला बघा. नाही नाही ना, पूर्ण सोक झालाय पण तो चोथा लागत नाही. बिलकुल चोताना हाकत आहे. आणि त्याचा तिखट पण आहे ना, फर्स्ट टाइम जिभेबरोबर माझ्या टाळूला पण लागलाय. हा. हा 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 पोर्शन तिखट झालाय. काय कारण माहितीये का, इथं येणारे सगळे हमाल लोक, भाजी व्यापारी, स्ट्रॉंग माणसं आहेत Strong ना ती. माणसं. कामगार वर्ग पण तिथे मॅक्झिमम असतो, पण त्यांचं कुठे हेल्थ खराब नाही झाली पाहिजे, त्यांचं काम करताना त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, या गोष्टीचा विचार केला गेलेला आहे. तेवढा विचार तर करूनच चालले ना. एवढं वर्ष टिकलो म्हणजे. अरे बघ ना, 35 वर्ष टिकणं हा. हे सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी अथक परिश्रम लागतात आणि जी आजकाल रील व्हायला होती ना, कन्सिस्टन्सी लागते या गोष्टीसाठी. कळशी लागते या गोष्टीसाठी. त्यामुळे खरं तर तुमचं मनापासून तुमचं कौतुक आहे की खरंच तुम्ही छान कधी करताय आणि मला तुमची मिसळ खूप आवडली. इथपासून इथपर्यंत तिखट आहे. सगळं तिखट आहे, पण चव आहे. एक नंबर चव आहे. खरं सांगू, जेन्युइनली मुंबईत वाढल्यामुळे मी मटकीच्या मिसळचा फॅन कधीच नव्हतो. मी पण, मला पण नाही आवडत बिलकुल. कारण ते मुंबईत तर मिळतच नाही मटकीची मिसळ. ही लेजंड लेवलला, कारण याच्यात काहीच भाज्या नाहीये, फक्त कांदा आहे. आणि आलंय. या मिसळला माझ्याकडनं मिळतो हे ऑफिशियल गोल्ड थम्स. जेवढी जागा सिंपल आहे ना, तेवढी ती एक्स्ट्रॉर्डिनरी असते, हे मी दरवी म्हणतो. त्यातलं उदाहरण हे अप्पा आहे. पहिले आपण नुसते पोहे करून बघत होता, नंतरच्या टाकूया आपण गोष्टी. एकदमच गोरे गोरे पान फुलासारखे छान. दादा मला एक पोहे आण. बडा सॉफ्ट पोहे, थंडगार पोहे आहेत, पण पोह्याला चव आहे. चव आहे. हलके फुलके पोहे, म्हणजे हे पोहे मी जेवू शकतो. आणि याच्यामध्ये खतरनाक गोष्ट दिसली आहे, जे वाटाणा. पोह्यात वाटाणा मी कधीच बघितला नव्हता. शेंगदाणे बघितले, वाटाणा बघितलं, वाटाणा बटाटा बघितलाय, पण वाटाणा कधी बघितलं नव्हतं. मेन ना, या अशा सगळ्या जुन्या ठिकाणाला की पहिली गोष्ट मला जी आवडते ना सर्वात, त्याची बशी आहे. या बशी आता अशा मिळत पण नाहीत रेस्टॉरंटमध्ये. आलं आणि तुमचं कांदा आणि मग मिरची, या गोष्टीला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. मग सकाळी 6 वाजता जेव्हा मार्केट चालू असतं तेव्हा चालू असतं. आणि गोष्ट रे बाप आहे, एवढ्या गरमीमध्ये इथे मिळतं थंडगार लिंबू सरबत. एवढा मोठा घोट्ट प्यावाच लागेल. 10 रुपयासाठी हे अमृत आहे. शुगर परफेक्ट, आंबट मस्त. लिमका जग मारते. हो, लिमकाचा फादर आहे हा.
म्हणजे लिंब का असा प्रश्न येईल आपल्याला. हे पण तुम्हाला माहिती आहे, ह्याला पण माझ्याकडे मिळतो ऑब्विसली ट्रिपल थम्स अप. तुम्हाला अप्पाला यायचं कारण अप्पाच्या विषयाला हार्ड आहे, मी 10 वेळा बोललो आहे. आणि अप्पाच्या मिसळला तर ह्याची धार आहे, तर्रीची धार आहे. तुम्ही मला कुठे घेऊन आलात? मिसळ थाळी खायला. खाल्ली कधी मिसळ थाळी? मिसळ थाळी मी ऐकली होती पण कधी खाल्ली नव्हती. पण मला असं मी बाहेर नाव बघितलं, अरिहंत सांगली कोल्हापूरची चव. हा, पुण्यात काय करते? म्हणून तर थाळी कुठं कल्चर जास्त आहे कोल्हापूरचं. मग. तिकडनं तसं आलं. हा, तर ही आहे यांची मिनी थाळी. थाळी ज्याची किंमत आहे साधारण 150 रुपये. आणि ही मिसळ खाण्याचा एक प्रकार आहे. तो काय आहे तुम्हाला दाखवतो मी. याच्यात टाकायची आपण मटकी. अर्धी वाटी मटकी. मटकी गेली. आता याच्यावर टाकायचा आपला रस्सा, म्हणजे कट. फुल काळा काळा रंग आहे एकदम. आता जर तुमच्यामध्ये दम असेल तर हा लाल 1 चमचा टाकूयात. आता आधी नको टाकूया, आधी पहिले टाकूया कारण ह्याच्यात रंग मला असा खतरनाक दिसतोय. आणि आता करूया मिक्स. क्वांटिटी भरपूर आहे पण मिसळची दिसतोय खतरनाक. आणि हे पण मस्त आहे यांचा. फरसाण पण दिसतोय एकदम लाल लाल एकदम. आणि त्यांनी दही दिली आहे कारण तुमची जळू नये म्हणून. ऐवज नाही भरलेला चमचा आहे. रॉंग काय चव आहे. रस्सा, मटकी, शेव आणि कांदा. आहा. मी आर्यंत मिसळचा CEO आहे. आम्ही अण्णासाहेब भिलोडे. आपण सर जी मिसळ बनवतो तर मिसळमध्ये आपण आल्याच्या दुप्पट लसूण वापरतो. लसणामध्ये पोटॅशियम असतं, बॉडीतलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. आपण याच्यामध्ये होल स्पायसेस जे यूज करतो ते उन्हाळ्यात त्यांचं प्रमाण कमी करतो. काळी मिरी असेल, पांढरी मिरी असेल, लवंग, दालचिनी. कारण हीट असते, अजून हीट बॉडीत जनरेट करायची गरज नसते. तेच तुम्ही पावसाळ्यात आलात, हिवाळ्यात आलात तर गरम मसाल्यांचा स्पाइस माझं प्रमाण वाढलेलं असतं. जेणेकरून तुमच्या बॉडीला हीटची गरज आहे तिथं तुम्हाला थोडेफार स्पायसेस जनरेट व्हावी. ऋतूप्रमाणे तुम्ही चेंज करतो मसाल्यांच्या मध्ये. पण रस्त्याचा मसाला आहे ना त्याचा गेम आहे भाई. तुला लिटरली तो काळ्या मटणाचा रस्सा वाटतोय बघून. ढावऱ्यातला वाटतोय, ढवऱ्यातला वाटतोय तो. लोकांना राग येतो मी जेव्हा बोलतो तेव्हा नॉनव्हेज वाटतंय. कोल्हापूर सांगली लोकांना काय आवडतं आमच्याकडे? नॉनव्हेज. मग तुम्ही जर मिसळ खाल्ली माझी तिखट तर तुमच्या नाकाच्या शेंड्याला घामील, कपाळाला घामील. पण असं बाहेर तुम्ही तिखट मिसळ खाल्ल्यावर टाळूला चढते आणि डोक्यातून घाम येतो. बरोबर. तसा घाम माझी मिसळ खाल्ल्यावर कधीही येणार नाही. अरे वा. एका वाटणामध्ये 200 ग्रॅम कढीपत्ता आपण पिसून टाकतो. कढीपत्त्यामध्ये असे आयुर्वेदाप्रमाणे गुण सांगितलेले आहेत की तुमच्या बॉडीतले केमिकल्स डिटॉक्स करायला मदत करतं. बरोबर. पण माझं तोंड असं का आलं नाही का कारण चटपटा मिसळ आहे. चटपटा मिसळ एकदम चटपटा मिसळ आहे. म्हणजे आपण जो पहिला जो तिखटपणा येतो तसा काही काय नाही. नाही. जो पहिलीच चव आहे चटपटीत चव. मी एवढी चटपटीत मिसळ नाही खाल्ली. मी पण नाही खाल्ली कधी. चटपटीत एकदम चटपटीत. परत तुम्ही हाजमोला खाता, त्याच्यावरती पिंपली नावाचं एक हर्ब आहे, ते यूज होतं. तर ते कशासाठी असतं? गारव्यासाठी असतं. बरोबर. तर आमच्या मिसळच्या वाटणामध्ये, मसाल्यांच्या मध्ये आम्ही ते यूज करतो, पिंपली. म्हणून ती चटपटीत चव येते. चटपटीत चव आणि जळजळणार नाही तुम्हाला कधी. हे प्युअर वाटण आहे. म्हणजे तीळ, खसखस, होल स्पायसेस, नारळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि जे आपले मिरच्या असतात अख्ख्या, ह्या आम्ही पिसून दगडाच्या वाटणात जसं पिसलं जातं तसं असा आमचा दगडाचा ग्राइंडर आहे. त्याच्यामध्ये पिसून ही मिसळ तयार होते. त्याच्यामुळे तुम्हाला जो फ्लेवर लागतो, वाटणाचा फ्लेवर चटपटीत. आपण याच्यामध्ये प्युअर राजापुरी हळद वापरतो, जिचा कर्क्युलिंग पॉईंट 3 ते 3.5च्या मध्ये असतो, जी की तुमच्या बॉडीमधली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. आता आम्ही प्लेट बरोबर देत असताना 20 ते 25 ग्रॅम, 30 ग्रॅम मटकी देतो. पण तुम्ही अनलिमिटेड मटकी, म्हणजे परत नंतर मागून किती घेतली आम्ही त्याचे चार्जेस लावत नाही. अनलिमिटेड आहे कारण तुमच्या बॉडीतली प्रोटीन व्हॅल्यूज कम्प्लीट व्हाव्यात. बरोबर. हे बघ याच्यात मसाला बघ. हे बघ दिसतो का तुला? हे बघ फक्त मसाला आणि तेल आहे. बेडगी मिरचीचा वास कसा येतोय? इथपर्यंत येतोय वास. इथपर्यंत वास येतोय. बस. हा बस थोडं हा वास. यात तिखटचा काय प्रश्नच नाही. काय नाही. ही मिसळ तिखटासाठी खाऊच नका. जिभेला कुठेही तिखट नाही. कुठंच नाही ना ओठाला कुठे तिखट आहे पण आत्म्याला तिखट आहे. एकदम आत्म्याला तिखट आहे. महत्वाची गोष्ट, आपल्या जिभेवरती तिखट ही चवच नाही आहे. अजिबात नाही आहे. आंबट, तुरट,
खारट, हो. कडवट आणि गोड ह्या हो. 5 चवी आहेत. हो तर ह्या चवी प्लस तो तुम्हाला एक टँजिनस जो येतोय हो तो सगळा मिक्स करून लिंबाचा तुम्हाला जो लागतो एका बाईट मध्ये बरोबर संमिश्र टेस्ट येते. बरोबर त्याच्या मागं कारण ते सगळी बनवतानाच तशी बनवलेली. बरोबर. पिंपरी चिंचवड हा आणि मिसळमध्ये स्वतःचं काहीतरी डिग्री मिळवली आहे. वेगळी भांडत बसले नाही ते त्यांचा वेगळा त्यांनी बेस तयार केला. हा. मी बारीक आहे तू बारीक, तुमच्या तुम्ही भांडत बसा, आमच्या आम्ही वर जातो. वर जातो. सो कोल्हापूर, नाशिक, पुणे बी अवेअर. पिंपरी चिंचवड येत आहे. या मिसळला माझ्याकडनं मिळतं आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. दादा टू गुड. तुम्ही एक वेगळा प्रयत्न केलाय आणि एक वेगळी मिसळ आमच्या समोर आणली आहे. एक मिसळ ही एका व्यक्तीसाठी मिळेल. बरोबर. मिसळ बरोबर कोणत्याही पदार्थ दुसरी ऑर्डर करून 2 पेक्षा जास्त रुपयाने एक मिसळ खाऊ नये हा. आणि त्या 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज करण्यात येईल. हे काय झालंय? हे कशामुळे हा नियम आला? एका माणसाची भूक ही वेगळी असते, बरोबर 2 लोकांची भूक ही वेगळी असते. बरोबर. एखादी गोष्ट आम्ही आता रिप्रेझेंट करतोय किंवा प्रिपेअर करतोय हा तर याच्या मागं खूप कष्ट आहेत. 10 किलो मिरची ज्या वेळेला आम्ही आणतो आणि ती वाळवून देठं तोडून ज्यावेळी काढतो तर त्याच्यातली 8 किलो ते 8.25 किलो मिरची फक्त शिल्लक राहते. बरोबर. ह्याची कॉस्टिंग आम्हाला खूप हायर साईडला आहे. अच्छा. म्हणजे आम्ही आज 100 रुपयाला जरी मिसळ विकत असेल हा. तरी आम्हाला ही मिसळ 100 रुपयाला विकणं परवडत नाही. अच्छा. कारण कामगारांचे पेमेंट वाढलेले आहेत, रेंटल्स वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. बरोबर. 2 लोक ज्या वेळेला मिसळ घेतात मग त्यावेळेला रस्सा खूप जास्त कंझम केला जातो. अच्छा रस्सा असं घाला. मग जर मी फक्त तिखट मिसळ बनवली असती खूप तिखट तर 1-2 चम्मच घातले असते, लोकांनी टोचून मिसळ खाल्ली असती. बरोबर. पण माझी मिसळ ही रस्सेदार आहे, लोक रस्सा पितात. अच्छा. मग ते इकॉनॉमिकली सर माझ्या बजेटमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे मला हे करावं लागेल. पण आता समजा एकाने मागवली ही थाळी हा आणि एकाने मागवली पावभाजी हा आणि 2 पावभाजी थाळी आली. आता मी पावभाजी खातोय पण मी मला मिसळ खायची थोडीशी. पावभाजी जी असते ती लिमिटेड येते. हा. तुम्हाला एका डिशमध्ये आली की परत पावभाजी तुम्ही घेत नाही. बरोबर. पण मिसळचं तसं नाही आहे ना सर. हा. फरसाण पण एक्स्ट्रा मागवू शकता तुम्ही, रस्सा पण एक्स्ट्रा मागवू शकता. अच्छा हे अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड नाही, रस्सा अनलिमिटेड आहे, कांदा अनलिमिटेड आहे, मटकी अनलिमिटेड आहे. अच्छा. पाव आणि फरसाण अनलिमिटेड नाही आहे. ओके. पण तो रस्सा जो घेतला जातो त्याचीच कॉस्टिंग मेन आहे सर याच्यामध्ये. मग समजा म्हणजे पावभाजी वगैरे तर मी हे खाऊ शकत नाही मिसळ. टेस्ट करू शकता, पण आम्ही असे गोष्टी बघितलेल्या आहेत की एका मिसळबरोबर 10 पाव खाल्लेले लोक पण बघितलेले आहेत. अच्छा. मग ते सर इकॉनॉमिकली सगळं. पण थोडंसं कन्फ्युजिंग पण आहे कारण आता समजा फॅमिली आता आली तर आम्ही सर टेस्ट करू शकतात ना. आम्ही असं नाही करत की टेस्ट केलं की लक्षात येतं ओके. कोण गैरफायदा घेण्यासाठी हा, करतंय म्हणजे आणि हे कोण योग्य गोष्टी करतंय. नियम जे असतात नियम कधी पण नियम जे असतात ना ते आपल्या बेटरमेंटसाठी असतात, आपल्याला पनिश म्हणून नसतात. बरोबर. तर ते पनिश करणार नाही, तुम्हाला सजेस्ट करतील की भाई प्लीज जास्त होतंय तुम्ही तुमचं खा. दर्दी माणूस आहे की जो एकटाच मिसळायला आलाय त्याने अख्खं बादली भरून रस्ता प्यायला का फरक पडत आम्हाला नाही काय कारण problem तो दर्दी माणूस आहे. पण काही लोक फसवायला 2-3 जण एकत्र येणार आणि एकच मिसळ 4 जण खाणार, ते त्यांना नकोय. तर चटपटीत मिसळ खाल्ल्यानंतर चटपटीत दहीवडा आलेला आहे आपल्या समोर आणि दहीवड्यामध्ये सही में दही आहे. त्याच्यात वडा जो आहे ना तो तुटला पण थंडगार आणि साखर घालून गोड गोड केलेला आहे दहीवडा. मस्त आहे. वडा असा आहे ना की वडा कुठे आहे दाखवायचं, वडा कुठे आहे बघ, हे बघ खीर झाली जी खीर. वडा खूप छान आहे पण दही खूप गोड केलंय. दही वड्यात थोडंसं घट्ट असते, थोडंसं पातळ आहे. हो जी दही आहे त्याचं लस्सी झाली लिटरली. हा वड्याची जी क्वालिटी आहे आणि चव आहे तो बाप वड्याची बनलाय. चव खूप भारी आहे. खूप भारी चव आहे वड्याची. काय चांगली चव चांगली आहे. गोड जर तुम्हाला अगदी तिखट झालं असेल तुझं तोंड तरी मागायला हरकत नाही. इमली चटणी पण चांगली आहे. हा खजूर इमली. खजूर इमली चांगली चटणी आहे. त्याला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्स अप. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे एवढंच आहे की हेल्दी फूड लोकांना मिळावं अरे वा. आणि हेल्दी गोष्टी खाव्यात लोकांनी. मला अजून एक गोष्ट वाटते, प्रत्येक मिसळ बनवणारा व्यक्ती आपली मिसळ सगळ्यांना आवडावी अशीच बनवतो. बरोबर बोलला. फक्त तो त्याच्या टेस्ट बर्ड प्रमाणे बनवतो. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाची चव वेगळी होते. आणि हीच महाराष्ट्राची शान आहे, याच्यात वाद नसला पाहिजे. मिसळ कोल्हापूरची नाही, पुण्याची नाही, नाशिकची. मिसळ महाराष्ट्राची आहे हे लक्षात ठेवा. ऑफिशियल. तर दादा आपण आता कुठे आलो? आता आलोय आपण अतिथी मिसळ, पिंपरी चिंचवड मधली सगळ्यात फेमस, सर्वात लोकांची famous. आवडती. हो. आणि मी हे पण ऐकलंय की इथे मिसळ बरोबर जर दुसरी गोष्ट कुठली फेमस आहे ते बटाट्याचे भजी. का दिसतं पण आहे यार, खतरनाक दिसतं नाही. तर हे इथे आमची मिसळ आणि बटाटा भजी एवढंच मिळतं आणि चहा एवढं फेमस आहे. आणि सकाळी 6:30ला चालू होतं बहुतेक आणि सकाळी 6:30ला चालू होतं आणि दुपारी 3:30ला बंद होतं. त्यामुळे तुम्हाला मॉर्निंगलाच मिळणार आहे खायला गोष्टी सगळ्या तुम्हाला. भजी खाऊया. भजी खायला मला वाटलं भजी खायला थोडं मस्त आली. आणि बरं आहे बघ, हे बघ फुल
वा आज मी बटाटा काय बारीक आहे बघ. मसाला पण बाप लांब मसाला आहे. एकदम भजीला कॉम्प्लिमेंट. पहिलीच चव लागते तिखट आणि मीठ एकत्र, दोन्ही एकत्र घुसतात. फक्त एक आहे, तेल आहे आणि तेलाला कुठे वास बीस नाही. नाही बडी भजी एवढी बाप आहे ना की मी आलो तरी मागवणारच आहे आणि लाईट वाटते एकदम. तुम्ही बघा ना चालू केल्या केल्या आमची चौथी भजी आहे. भजी एक नंबर, एक नंबर. परफेक्ट पीठ. या भजीला माझ्याकडे नक्कीच मिळतं ऑफिशियल गोल्डन आमचं. खरं बोलतो. आता मिसळ खाऊया आपण. आणि होच केवढा आहे बघा आणि शेव बघ एवढी आहे. ज्या मिसळच्या जागेवरती अशी बशी मिळते तेव्हा समजायचं की ही खतरनाक जुनी जागा आहे, जुनी जागा आहे, ऑथेंटिक जागा आहे. 1995 पासून चालू आहे. हे चालू आहे. 1995. अजिबात तिखट नाही आहे. दिसतंय ते लाल भडक, तिखट नाही. अजिबात तिखट नाही आहे. भरपूर सारी शेव आणि मटकी आहे थोडीशी. आणि त्याचा बेस जो आहे तो पातळ पोह्याचा चिवडा आहे लाल. त्याचा फरसाण आहे ना असं क्रंची नाही राहत, तो एकदम पीठ होऊन जातो. त्यामुळे आता ना सगळा हा अख्खी मिसळ लगदा झालाय. लगदा. कारण काय माहितीये का त्याचं, काय आले खायला पाहिजे. चव एक नंबर आहे. त्याला आता तरीला तर्रीला तिखटपणा एवढा सुंदर तिखटपणा आहे ना की तुम्हाला कुठेही छातीमध्ये मला तिखट अजून वाटत पण नाही. जिभेला सराउंडेड तिखटपणा आहे, पण तो पण माझ्या जिभेला काय त्रास नाही देते बिलकुल पण. आवडणारा तिखटपणा आहे तो. एकदम बेडेकर सारखी गोड पण नाही आणि काटागीर सारखी तिखट पण नाही. या मिसळला माझ्याकडनं मिळतं आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. आणि चहा पण मागवली आहे. चहाची खूप सुंदर आहे. वाव, यात वेलची जी पडली आहे ना, एक नंबर मसाला आहे चहाचा. म्हणजे चहा आणि भजी हे दोन बाप कॉम्बो आहे. पावसाळ्यातला बाप कॉम्बो आहे. पावसाळ्याची जागा बाप वाटणार. हो. त्या चहाला पण माझ्याकडे मिळतोय सिल्वर थम्सअप. तर पिंपरी चिंचवडने आम्हाला खतरनाक खुश केलेलं आहे. आम्ही 3 मिसळ खाल्ल्या आणि तिन्ही मिसळ कम्प्लिटली वेगवेगळ्या होत्या. आम्ही खाली अप्पाची मिसळ, तिचा गेमच वेगळा होता. अप्पाचा विषय हार्ड आहे, त्याच्या मिसळमध्ये मटकीच नाही आहे, त्यामुळे त्याची मिसळच वेगळी आहे. नंतर आम्हाला अजून एक जी खतरनाक वाटली ती मिसळ होती अरिहंत मिसळ. अरिहंत मिसळने तर चटपटा मिसळ खायला घातली. मग त्याच्या मिसळला काय तो वेगळाच मिसळचा प्रकार आहे, तो तुम्ही प्लीज येऊन ट्राय केला पाहिजे. आणि मग आम्ही खाल्ली कुठली मिसळ, भजी. काय नाव पहिलं मिसळचं? आणि आम्ही नंतर खाल्ली अतिथी मिसळ. आणि अतिथी मिसळची मिसळ चांगली होती, म्हणजे वन ऑफ द बेस्टच होती. पण या दोघांपेक्षा जरा खालची होती. आणि त्याची भजी, ओ माय गॉड, त्याची भजी आणि त्याच्या 12 रुपयाचा चहा हा बाप होता. त्यामुळे आम्ही अजूनपर्यंत आम्हाला माहिती आहे की भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, भरपूर मोठी लिस्ट पण आमच्याकडे आहे. पण आमच्याकडे वेळ कमी आहे, एपिसोड छोटे बनवतो आम्ही आता आजकाल. म्हणून 3 जागा केल्या आहेत. पुढच्या 3 जागा नक्की नंतर करू. मी सजेस्ट करून सांगा कमेंटमध्ये कुठल्या जागी गेलो पाहिजे आम्ही. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना आमचा ऑफिशियल गोल्डन सलाम आहे. येस बॉस, चला आम्ही निघतो आता आणि जातो फिरत.